नमस्कार. लोकहित माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना आपली ई-के-वाय-सी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे आणि ही ई-के-वाय-सी करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ज्या लाडक्या बहिणी आपली ई-के-वाय-सी करणार नाहीत, त्यांचे लाडक्या बहिणी योजनेमधील हप्ते आता कायमचे बंद केले जाणार आहेत. परंतु यामध्ये पुष्कळशा अशा महिला आहेत की ज्यांचे वडील नाहीत, पती नाहीत किंवा जे एकल आहेत. त्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना आपली ई-के-वाय-सी आत्तापर्यंत करता आलेली नाही. आणि या बाबीचा विचार करता ई-के-वाय-सी करण्यासाठी जी शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे, जिथे वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी केली जाते, त्या ठिकाणी एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यामध्ये ज्या महिलांच्या वडिलांचे निधन झालं असेल तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा ज्या महिलेचे पतीचे निधन झाले आहे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा जर डिव्होर्स झाला असेल तर डिव्होर्सचे प्रमाणपत्र येथे अपलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे या लाडक्या बहिणींना आपली ई-के-वाय-सी करता येऊन त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भविष्यात घेता येणार आहे.